नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 13 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मार्च 2024 पर्यंत केंद्र सरकारच्या पेन्शनधारकाकडून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट गोळा करण्यासाठी सरकारने काय लक्ष्य ठेवले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपल्याला खाली 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 50 लाख। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, ऑस्ट्रेलिया। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र शासनाने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी किती लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 2.76 कोटी। प्रश्न क्रमांक 4 आहे, ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मस्कर हिने कोणते पदक हे जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, रौप्य पद। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, आसियान गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद हे कोणत्या देशाकडे आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, लाओस या देशाकडे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, भांडवली खर्च गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत गेल्या 4 वर्षात कोणत्या भारतीय राज्याला सर्वाधिक विशेष सहाय्य हे मिळाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकास पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी संयुक्त प्रादेशिक केंद्र CRCचे उद्घाटन हे लेफ्टनंट गव्हर्नर श्री मनोज सिन्हा यांनी कोठे केले? तर मित्रांनो, कोठे केले? तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, जम्मू। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा असलेले मुद्दियट्टू या धार्मिक नाट्यगृहाचा उगम हा कोठे होतो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, केरळा। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशाने लाँग मार्च 11 वाहक रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण हे केले? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, चीन। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचे नाव हे काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, श्रेष्ठा। प्रश्न क्रमांक 11 आहे, 2023 क्रीडा आणि खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्यासाठी शीतल देवीने कोणत्या खेळात उत्कृष्ट कामगिरी ही केली होती? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय 3, पॅरा धनुर्विद्या। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, पॉवर ग्रिडच्या विश्राम संज्ञेचे उद्घाटन हे ऊर्जा मंत्री RK सिंह यांनी कोणत्या शहरात केले? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, बेंगळुरू येथे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, भारत सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती ही केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, अरविंद पानगेरिया डॉक्टर। प्रश्न क्रमांक 14 आहे, कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उत्तम कांबळे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना कोणत्या राज्य सरकारची कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16,
हरित हायड्रोजन धोरण हे जाहीर करणाऱ्या देशातील पहिले राज्य हे कोणते आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याच्या स्टील उद्योगात जगाची आघाडीची कंपनी ही आर्सेकर मित्तल किती हजार कोटींची गुंतवणूक ही करणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 40. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारतीय बॉक्सर मनदीप झांगरा यांनी कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद हे पटकावले? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतीय बॉक्सर मनदीप झांगरा यांनी अमेरिकेतील बॉक्सिंग स्पर्धेत किती किलो वजनी गटात विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 75. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. मिलन 2024 हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कोठे होणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारतीय नौसेनेचा मिलन 2024 हा युद्ध सराव कोणत्या कालावधीत विशाखापट्टणम येथे होणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 19 ते 27 फेब्रुवारी. तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूया.